हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण चहाबरोबर खाण्यासाठी रव्याचे खूप हेल्दी, टेस्टी आणि क्रिस्पी टोस्ट तयार करणार आहोत. याला रवा रस्क पण म्हणतात. आणि आज हे टोस्ट आपण यीस्ट न वापरता, ओव्हन न वापरता कढईत खूप सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. हे टोस्ट तयार करण्यासाठी 1 कप रवा घेतलेला आहे. आपण उपमा करण्यासाठी जो रवा वापरतो तोच रवा घेतलेला आहे. आणि हा रवा मी 250 ml च्या मेजरिंग कपच्या सहाय्याने 1 कप घेतलेला आहे. वाटीच्या सहाय्याने तुम्ही घेत असाल तर 1 वाटी रवा घ्यायचा. रवा आधी स्वच्छ करून घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा. आणि इथे मी दही घेतलेला आहे. दही फ्रेश घ्यायचं आहे. 125 ml च्या मेजरिंग कपच्या सहाय्याने पाऊण कप दही घेतलेला आहे. आणि दूध घेतलेलं आहे. दूध आवश्यकतेप्रमाणे आपण वापरणार आहोत. 85 ml चं हे मेजरिंग कप आहे. दूध किती लागणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते. रवा, दूध आणि दही मिक्सरमध्ये आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आता यात आपण आवश्यकतेप्रमाणे दूध टाकून हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर याप्रमाणे तयार होईल. तुमच्या मिक्सरमध्ये जर का एवढं घट्ट मिश्रण होत नसेल तयार, तर तुम्ही रवा आधी कोरडा मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर बाउलमध्ये काढून घ्यायचा. आणि मग यामध्ये दही आणि दूध टाकून याचं मी दाखवते त्याप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचं. आता ह्याप्रमाणे हे मिश्रण तयार झालं पाहिजे. असं स्टिकी मिश्रण तयार झालं पाहिजे. आता हे मिश्रण आपण बाउलमध्ये काढून घेऊ. तुम्ही जर का बाउलमध्ये हे मिश्रण तयार करणार असाल तर याप्रमाणेच तयार करायचं. बाउलमध्ये चमच्याने हे मिश्रण मिक्स करून याप्रमाणे तयार होतं. थोडा वेळ लागतो पण छान तयार होतं. आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेतल्यानंतर एका ठिकाणी करून घेऊ. एका ठिकाणी असा याचा गोळा करून घ्यायचा आहे. यावर आता आपल्याला 1 तासासाठी झाकण ठेवायचं आहे. यामध्ये आपण यीस्ट वापरणार नाही आहोत. त्यामुळे आपल्याला यावर 1 तास झाकण ठेवायचं आहे. आणि यामध्ये जो रवा घातलेला आहे आपण तो 1 तासानंतर छान फुलून येईल आणि आपले टोस्ट छान तयार होतील. आता आपण तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊ. मी या ठिकाणी एक ब्रेडचं टीन घेतलेलं आहे. तुमच्याकडे कोणतंही चौकोनी केकचं टीन असेल ते पण तुम्ही घेऊ शकता किंवा गोल घेतलं तरी चालतं. थोडा शेप वेगळा येईल. स्टीलचा डबा घेतला तरी चालतो. याला ग्रीस करून घ्यायचं तूप किंवा तेल लावून. स्टीलच्या डब्याला पण ग्रीस करून घ्यायचं आणि यावर बटर पेपर किंवा पार्चमेंट पेपर ठेवायचा आणि यावर सुद्धा तूप किंवा तेल लावून घ्यायचं. साईडने पण आपण पेपर लावून घेऊ. आता 1 तासानंतर आपण हे मिश्रण पाहू. 1 तासानंतर याप्रमाणे हे मिश्रण तयार झालेलं आहे. तुमच्याकडे जर का बटर पेपर नसेल तर तुम्ही ग्रीस करून घेतल्यानंतर मैद्याने डस्ट पण करून घेऊ शकता. हे मिश्रण आता घट्ट आहे तर यामध्ये आपण आवश्यकतेप्रमाणे दूध घातलेलं आहे 1 कप. दूध घालून हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊ. हे बॅटर आपल्याला केकप्रमाणे तयार करायचं नाही आहे. केकपेक्षा थोडं घट्ट तयार करायचं आहे. केकप्रमाणे थोडं पातळ बॅटर तयार केलं तर टोस्ट तयार करण्यासाठी बराच वेळ लागतो. याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. इथे तुम्ही पाहू शकता. आता यात आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. साजूक तुपाच्या ऐवजी तुम्ही बटर किंवा तेल पण घालू शकता. तेल जर का घालायचं असेल तर वास नसलेलं तेल घालायचं, म्हणजे सरसोचं शेंगादाण्याचं तेल यात घालायचं नाही. 60 ml च्या मेजरिंग कपच्या साह्याने 1 कप साजूक तूप यात घातलेलं आहे मी. 1 मोठा चमचा साजूक तूप पण तुम्ही यात घालू शकता. आपण कढईत हे टोस्ट तयार करणार आहोत. त्यामुळे एक जाडबुडाची कढई घ्यायची आणि यात स्टँड ठेवायचं. याप्रमाणे स्टँड नसेल तर एखादी वाटी किंवा छोटी ताटली ठेवायची. यावर पक्क बसेल असं झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून ही कढई आपल्याला 10 मिनिटे प्रीहीट करून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण जे मिश्रण मिक्स करून ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण 2 चमचे पिठी साखर घातलेली आहे. आपण घरात नॉर्मल रोज जी साखर वापरतो तीच साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. तुम्हाला जर का थोडे जास्त गोड टोस्ट आवडत असेल तर 1 चमचा तुम्ही अजून वाढवू शकता. साखर घातल्यानंतर मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपण व्हॅनिला एसेन्स घालू. 1 छोटा चमचा व्हॅनिला एसेन्स घातलेला आहे. तुम्हाला जर का इलायचीचा फ्लेवर आवडत असेल तर 1 छोटा चमचा इलायची पावडर आणि 1 छोटा चमचा व्हॅनिला एसेन्स यात घालून मिश्रण मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये 1 छोटा चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आणि ज्या चमच्याने बेकिंग पावडर घातलेली आहे त्याचा 4था भाग आपण यामध्ये खायचा सोडा घातलेला आहे. हे मिश्रण आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ. कढई आधी प्रीहीट करण्यासाठी ठेवायची आणि मगच आपल्याला जेव्हा हे बेक करण्यासाठी ठेवायचं आहे तेव्हाच यामध्ये बेकिंग पावडर आणि सोडा घालून मिश्रण मिक्स करून घ्यायचं. सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यानंतर हे मिश्रण खूप जास्त वेळ फेटायचं नाही आहे. फक्त सोडा आणि बेकिंग पावडर छान मिक्स होईल असं हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण ज्या ट्रीनमध्ये पेपर ठेवलेला आहे त्यामध्ये हे मिश्रण टाकू.
तुम्ही जर का स्टीलचा डब्बा घेतलेला असेल त्यात पण हे मिश्रण टाकून घ्यायचं। हे मी मिल्क टोस्ट तयार करत आहे। तुम्हाला जर का यामध्ये दूध घालायचं नसेल तर 1 पाउच मिल्क पावडर घालायची। 10 रुपयाचं पाउच येतं ते 1 पाउच मिल्क पावडर यात घातल्यानंतर मग आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून तुम्ही हे बॅटर तयार करून घेऊ शकता। आता टीनमध्ये हे बॅटर घातल्यानंतर हे टीन आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे आणि कढई आपण प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली आहे। यामध्ये आपण हे टीन ठेवू आणि आता आपल्याला 25 ते 30 मिनिटे हे मिश्रण बेक करून घ्यायचं आहे। गॅसच्या फ्लेमवर अवलंबून आहे, 5 मिनिटे जास्त किंवा कमी लागू शकतात। 30 मिनिटानंतर यावरचं झाकण काढलेलं आहे। आता आपण टूथपिकने हे मिश्रण चेक करून पाहू। टूथपिकला बिलकुल लागून येत नाहीये, म्हणजे छान बेक झालेलं आहे। आता आपण हा टीन काढून घेऊ आणि स्टँडवर हा टीन काढून ठेवायचा आहे, म्हणजे छान थंडगार होईल। म्हणजे खालच्या साईडने याला हवा लागेल आणि मॉइश्चर पकडणार नाही खालच्या साईडने। यावर थंड करण्यासाठी आपल्याला आता एक ओला कपडा झाकून ठेवायचा आहे, कॉटनचा कपडा घ्यायचा आणि आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंडगार झाल्यानंतरच डिमोल्ड करायचं आहे। डिमोल्ड करून घेतल्यानंतर याला जो पेपर लावलेला आहे तो काढून घेऊ। आता आपण छान बेक झालेला आहे, इथे तुम्ही पाहू शकता। आपण हे कढईत बेक केलेलं आहे त्यामुळे वरच्या साईडने जास्त ब्राऊन होत नाही। तुम्ही जर का ओव्हनमध्ये बेक केलेलं असेल तर वरून पण याला छान ब्राऊन कलर येतो। मस्त बेक झालेला आहे आणि याला जाळी पण किती छान आलेली आहे। तुम्हाला आता कट करून दाखवते मी। हे पहा, तुम्हाला किती जाड आणि पातळ पाहिजे त्याप्रमाणे कट करून घ्यायचे। हे रव्याचे टोस्ट आहेत त्यामुळे पूर्णपणे थंडगार झाल्यानंतरच कट करायचे। थंड झालं नाही तर गरम असताना जर का आपण कट केलं तर हे मोडू शकतात, म्हणजे रव्याचे टोस्ट आहेत त्यामुळे। इथे पहा तुम्ही, याला किती छान जाळी आलेली आहे। आपण याप्रमाणेच कट करून घेऊ सगळे। थिकनेस तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही हे थोडे जाड किंवा पातळ ठेवू शकता। आणि अजून एक टीन घेतलेला आहे, याला आपण ग्रीस करून घेतल्यानंतर पेपर यामध्ये ठेवून आता आपण हे टोस्ट बेक करण्यासाठी ठेवू। एका टीनमध्ये जेवढे टोस्ट येतील तेवढे आपल्याला असे लावून ठेवायचे आहेत। कढई परत 5 मिनिटे प्रीहीट करण्यासाठी ठेवायची। हे टोस्ट किती मस्त तयार झालेले आहेत आणि किती जाळीदार तयार झालेले आहेत, तिथे तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जवळून दाखवत आहे मी। आता 5 मिनिटानंतर हे टीन आपल्याला कढईत ठेवायचं आहे आणि 15 मिनिटे एका साईडने बेक करून घ्यायचे आहेत। मधून एकदा आपण चेक करून पाहू, एका साईडने गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आणि छान कुरकुरीत झाल्यानंतर मग पलटवून घ्यायचे। 15 मिनिटानंतर हे टीन काढून घेत आहे। हे टीन काढून घ्यायचं आणि एका साईडने गोल्डन ब्राऊन कलरचे झालेले आहेत। आता चिमट्याने आपण हे सगळे टोस्ट पलटवून घेऊ आणि दुसऱ्या साईडने पण 15 मिनिटे बेक करून घेऊ। छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत बेक करायचे आहेत। 5 मिनिटे जास्त किंवा कमी लागू शकतात। आता दुसऱ्या साईडने पण आपण 15 मिनिटे बेक करून घेऊ, म्हणजे छान कुरकुरीत होतात आणि छान कलर येतो याला। हे पहा, दुसऱ्या साईडने पण छान झालेले आहेत। आता आपण हे टीन काढून घेऊ आणि हे टोस्ट पूर्णपणे थंडगार होऊ द्यायचे आहेत। हे टोस्ट किती कुरकुरीत तयार झाले आहेत तिथे तुम्हाला याच्या आवाजावरूनच कळत असेल आणि याला जाळी पण छान आलेली आहे। मस्त कुरकुरीत हे टोस्ट तयार झालेले आहेत। चहाबरोबर हे टोस्ट खूप मस्त लागतात। टोस्ट थंड होण्यासाठी डायरेक्ट प्लेटमध्ये काढून ठेवायचे नाहीत आणि टीनमध्ये पण राहू द्यायचे नाहीत, कारण मग खालच्या साईडने मॉइश्चर पकडतात आणि परत नरम होऊ शकतात। म्हणून टोस्ट थंड होण्यासाठी एखाद्या जाळीवर काढून ठेवायचे आणि थंड झाल्यानंतर मस्त कुरकुरीत तयार होतात हे टोस्ट। इथे तुम्ही पाहू शकता। याप्रमाणे हे टोस्ट तयार करून तुम्ही 15 दिवस एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर पण करून ठेवू शकता। तुम्हाला जो दुधाचा मेजरिंग कप दाखवला होता मी, तो 85 ml चा होता आणि त्या कपच्या साहाय्याने 3 कप दूध यामध्ये लागलेला आहे। फ्रेंड्स, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।